टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत। खैरे साहेब, तुमचे जे पारंपरिक विरोधक आहेत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील, त्यांना कुठेतरी निराशा निर्माण झाली आहे आणि ते म्हणतात की मला आता निवृत्ती घ्यावी वाटते, राजकारणात इतकी घाण झाली आहे की मला आता राजकारण करावं वाटत नाही, बाहेर पडावं वाटतंय। तो त्यांचा प्रश्न आहे। त्याने निवृत्ती घ्यावी का बाहेर पडावं की परत एकदा NDTVचं पूर्ण परत टी व्ही चॅनलमध्ये जावं, हे त्यांचा प्रश्न आहे। तो पण हरकत नाही, त्याने कळून चुकलं की हे राजकारण आणि किती कष्ट करावे लागतं राजकारणामध्ये निवडून आल्यानंतर, आणि लोकांशी संपर्क, लोकांना भेटणे, लोकांचे कामं करणे हे खूप अवघड आहे। आता आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलेलं आहे म्हणून 80% समाजकारण 20% राजकारण आम्ही करतोय, परंतु आणि हे आमचा कोणताही कार्यकर्ता, मी खासदार म्हणून किंवा आमदार म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून मी त्या ठिकाणी हे करतोय तसं नाही, माझी ड्युटी आहे ती। पण प्रत्यक्ष आमच्यासारखं सगळं शिवसैनिक असे काम करतात, शाखा प्रमुख पदाधिकारी, जिल्हा प्रमुख असतील किंवा बाकीचे पदाधिकारी असतील, हे असंच काम करतात। म्हणजे मी हे सांगेल की शिवसेना प्रमुखांच्यामुळेच त्या ठिकाणी 80% समाजकारण 20% राजकारणाचा जो आम्हाला मंत्र मिळालेला आहे, त्या मंत्रात फक्त शिवसैनिकच काम करतात, बाकी कोणी काम करू शकत नाही। हे माझे त्यातलाच हा भाग म्हणून इम्तियाज जलील साहेब आहेत। मग तुम्हाला असं वाटत नाही का इम्तियाज जलील 10 वर्ष आमदार, आपले 5 वर्ष आमदार, 5 वर्ष खासदार होते, त्यांनी कामं केले नाहीत लोकांचे? नाही, कामं केल्याचं नाही आहे, दिल्ली ही अजून कोणाला समजलेलीच नाही आहे। आता हा तर वेल क्वालिफाईड माणूस होता आणि दिल्लीत माझे स्वतः इम्तियाज जलील साहेबांनी 9 एपिसोड केले होते, 9 एपिसोड NDTVमध्ये असताना, आणि मग त्यांना तितकं हे नॉलेज होतं तिथलं, पण प्रत्यक्षात ते त्या ठिकाणी काम करू शकले नाही, असं त्यांचं हे झालं, म्हणून ते पराभव झाला। आता त्याच्यानंतर आता जे दुसरे निवडून आले त्यानंतर अबकडं समजत नाही तिथलं, तर त्यामुळे ती तर गोष्ट वेगळीच आहे। आता मी 20 वर्ष होतो, त्यामुळे मलासुद्धा त्या ठिकाणी मी अटलजीच्या काळापासून जे काही शिकायला लावलं होतं, त्याच्या आधी पालकमंत्री होतो म्हणून तो अनुभव मला होता, आणि ते सगळं, आणि म्हणून लोकांशी आम्ही त्या ठिकाणी जे बोलतो हे करतो, ती जी आम्हाला बाळकडू दिलेल्या साहेबांनी, मोठ्या साहेबांनी, तर त्याचाच अर्थ त्या ठिकाणी आम्ही, आणि आता आम्ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांची पण जे काही आम्हाला मार्गदर्शन मिळतं, नेतृत्व त्यांचं आहे, मार्गदर्शन मिळतं, त्याच्यामुळे आम्ही शिवसैनिक काम करत असतो। तसं काम सगळ्यांनी करायला पाहिजे, तर ते टिकू शकतात। बरं, दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की इम्तियाज जलील काल म्हणाले, चंद्रकांत खैरे हे माझे राजकीय विरोधक जरी असले तरीही मी त्यांना सलाम करतो, तर यासाठी की त्यांनी जी पक्षनिष्ठा टिकवलेली आहे ती खूप महत्त्वाची मला वाटते, त्यामुळे मी चंद्रकांत खैरेंना सॅल्यूट करतो असं म्हणाले। त्यांना धन्यवाद देतो मी त्यांना, कारण ते परवा एका लग्नामध्ये भेटले होते, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की साहब अच्छा है, आप किधर भी नहीं गए, ऐसे आप एकनिष्ठ रहिए, हे त्यांनी मला सांगितलं आणि मिठी मारले मला त्याने। मला वा, किसी ने तर भी मेरी एकनिष्ठता का, म्हणजे माझ्या एकनिष्ठतेचं कोणीतरी त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे, म्हणजे विरोधकांपैकी, तर त्यांनी मी धन्यवाद म्हटलं त्यांना, इतकंच बोललो। पण त्यांनी तुम्हाला सॅल्यूट करावं म्हणजे खूपच मोठी गोष्ट झाली। नाही, ती गोष्ट आहे मोठी, म्हणजे ते तसं ते जे काम मी करतोय ना हे त्यांनी पाहिलं बऱ्याच वेळेस, की म्हणे खैरे साहेब तरी त्या ठिकाणी लोकांना जेव घालायचे, सगळं करायचे, पण मी त्या ठिकाणी करू शकत नाही, कारण मी नवीन होतो, आणि खैरे साहेब हे करू शकत होते, त्यांचा बंगला पण मोठा होता, माझा काही बंगला मोठा नाही आहे असं ते म्हणायचे म्हणे, आणि म्हणून बरेच लोक आजही त्या ठिकाणी दिल्लीला गेल्यानंतर कोणाच्या घरी जायचं, कुठे थांबायचं, ही अडचण निर्माण झालेली आहे, ती माझ्या काळात 20 वर्षाच्या काळात बिलकुल झाली नाही, हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं। मग हे जे सगळ्या निष्ठा बाळगताय, म्हणजे अगदी तुमचा विरोधक सुद्धा तुमचं अभिनंदन करतोय, तर एवढ्या सगळ्या निष्ठांचं फळ मिळालंय का तुम्हाला? नाही, माननीय उद्धवसाहेब ठाकरे जिंदाबाद आहे, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो, त्यांनी पूर्ण दखल घेतलेली आहे, कारण मी शिवसेना प्रमुखांचा कडवट शिवसैनिक आहे, त्यांना माहीत आहे, आणि म्हणून त्यांनी माझा नेहमीच त्या ठिकाणी रिस्पेक्ट केलेली आहे, आणि म्हणून मला त्या ठिकाणी प्रेमाने बोलतात ते, त्यामुळे तो प्रश्न येत नाही। पण तुम्ही इतके कडवट शिवसैनिक, उद्धव ठाकरे तुमचा एवढा सगळा आदर करतात, तुमच्या एवढ्या सगळ्या निष्ठा आहेत, मात्र तरी अंबादास दानवेंकडून त्रास होतोच ना तुम्हाला? नाही, आता अंबादास दानवे आता परवा दिवशी माझ्याकडे आले होते, 2 तास बसले आणि बरीच चर्चा केली, म्हटलं हे सोडून दे बाकी सगळं, आपल्याला पक्ष वाचवायचा आहे, पक्ष टिकवायचा आहे, पक्ष वाढवायचा आहे, असं म्हटलं, तू फक्त चांगलं वाग,
आणि बाकीच्या मनात काही ठेवू नको. तर आपण या ठिकाणी अजून सगळे मिळून त्या ठिकाणी पक्ष वाढवू आणि पक्ष टिकून ठेवू. जे माननीय बाळासाहेबांचं स्वप्न होते ते स्वप्न उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करू. म्हणजे तुमचं ना अंबादास दानवेंचं आता सगळं मिटलं बाबा? नाही, मिटलं म्हणजे तसं नाही. त्यांनी चांगलं म्हणजे त्यांचं वागणं जर चांगलं असेल तर ते आम्ही निश्चितच पुढे हे करू. नाही तर मी आहेच एकटा. पूर्वी कसं होतं वागणं अंबादास दानवेंचं? नाही, ते काही म्हणजे बरेच गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी त्याप्रमाणे लोकांना माहीत आहे. वर्तमानपत्रात आपण छापलेलं आहे, टी व्हीमध्ये आपण दाखलेलं आहे. पण आता मी या ठिकाणी म्हणेन की आता ठीक आहे, हरकत नाही. आम्हाला कुठेतरी पक्ष जिवंत ठेवायचा, वाचवायचा, वाढवायचा, मोठा करायचा, परत नेतृत्व उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं. हे आम्ही जिद्द निर्माण केलेली आणि ते आम्ही करू. म्हणजे आता अंबादास दानवेंनी किती त्रास दिला तर तुम्ही तो सहन करणार? मी त्यांना म्हणजे तुम्हीच तुमच्या टी व्हीमध्ये ज्यावेळेस ते विरोधी पक्षनेता झाले होते त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्ही खरे साहेबांना गुरु मानता? हो, माझे गुरु खरे साहेबच आहे असं त्यांनी बोलले. तुमच्या टीव्हीत आहेत, याच्यात आहेत. तर त्याच्यामुळे तो काही प्रश्नच येत नाही. आणि आपणही 4 पावले मागे आलं पाहिजे, ही भूमिका माझी असते. कारण पक्ष मोठा, माणूस मोठा नाही आहे. लाडकी बहीण योजनेतल्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना एस.टी प्रवासात 50% सूट मिळणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण 50% सवलतीमुळे एस.टी तोट्यात गेल्याची चर्चा आहे. नाही, आता मी सुद्धा परिवहन मंत्री होतो. मी सुद्धा काही प्रमाणात सवलती दिल्या होत्या आणि त्याप्रमाणे लोक बसायचे, विरुद्ध महिला वगैरे वगैरे. पण आता मात्र काय झालं की इतक्या मोठ्या संख्येने महिला म्हणजे त्या बेनिफिट घेत आहेत आणि त्याच्यामुळे एस टीचा लॉस होता असं त्यांना वाटत असेल. कशाला घोषणा करायची कशाला? लाडके बहिणींना तुम्ही त्या ठिकाणी घोषणा केल्या, आता तुम्हाला ते परवडणारच नाही आहे म्हणून तुम्ही आता त्या ठिकाणी त्यांचे हे काढा ते काढा. 50% महिला तर त्या ठिकाणी रद्द झाल्या. मग हे फक्त निवडणुकीच्या काळासाठीच केलं होतं का? हे बरोबर नाही. आणि म्हणून या सरकारने त्या ठिकाणी, सत्ताधारी सरकारने आता त्यांच्यातच प्रचंड भांडणं सुरू झालेले आहे. तर त्यामुळे आता ते पुढे काय करतील माहीत नाही. बरं, शरद पवार हे आमचे महादजी शिंदे आहेत असं संजय राऊतांनी म्हटलेत आणि शरद पवारांचा सेनापती असाही उल्लेख केला आहे. नाही, शरद पवार हे आदरणीयच आहे आणि ज्येष्ठ आहेत. महाराष्ट्राचे खूप मोठे नेते आहेत, देशाचे नेते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मी त्यांना का मानतो, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे ते क्लोज फ्रेंड होते. खूप मैत्री त्यांची होती आणि म्हणून ते दोघं बऱ्याच वेळेस बसायचे, गप्पा मारायचे, चर्चा करायचे, राजकारण विरहित. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळ्यात मानतो त्यांना. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब बसायचे सोबत, बऱ्याच वेळेस चर्चा करायचे, गप्पा मारायचे. तरी साहेब त्यांना कोणत्या शब्दांनी बोलायचं माहिती आहे, आता बोलत नाही. आता मी भाषणात टीका करायचे साहेब, पण मैत्री असायची. सुधीर मुनगंटीवार त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत. ते एका कार्यक्रमात म्हणाले की मेरी खुर्सी छीनी गई है. नाही, आता सुधीर भाऊ हे एक चांगले कर्तृत्ववान कार्यकर्ते आहे. मला माहिती आहे, आम्ही बरोबर मंत्री म्हणून काम केलेलं आहे शिवशाही सरकारमध्ये आणि जवळच. आणि महाराष्ट्राचे ते अध्यक्ष पण होते भाजपाचे. चांगले कार्यकर्ते. मी तर म्हणाल की सुधीर भाऊ त्या ठिकाणी खूप चांगले कार्यकर्ते. पण आता कसं असतं, पक्षामध्ये सुद्धा इंटरनल खूप लफडे असतात, खूप भांडणं असतात, मतभेद असतात. त्यामुळे त्यांना थोडंसं बाहेर बसावं लागलं. ते ऑपरेशन टायगर सुरू आहे, इकडले तिकडले लोक चालले तिकडे शिंदे गटात. काय तुम्हाला? शिंदेसाहेबच बाहेर चालले. आता शिंदेसाहेबांनाच बाहेर करू लागले हे भारतीय जनता पार्टी आणि किंवा देवा भाऊ. तर त्याच्यामुळे आता सगळे हुशार झाले नगरसेवक वगैरे, जे माजी किंवा पुढे. अरे यांचंच काही नाही तर आपलं कशाला काय? कारण जे काही गेलेले आहे आता गेले ना, आमचे 8-10 नगरसेवक वगैरे गेले, ते आता रडायला लागले. उगाचच गेलो म्हणे आम्ही त्यांच्याकडे. माझ्याकडे काही काल आपलं येऊन बसायला लागलं, बोलायला लागलं. मला बोलायचं नाही माझ्याशी, तू तिकडे जा, कारण तू गद्दारी केलीस. नाही आम्ही गेलेले तिथे जाऊन काय फायदा झाला नाही म्हणून माफी मागायला आलो असंही म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोणी आता जाणार नाही. ते धनंजय मुंडेंवरती फारच आरोप होतात घोटाळ्याचे. 300 कोटीचा घोटाळा कृषीमध्ये झाल्यास त्यांनी सांगितलं आहे. आणि दुसरा म्हणजे सुरेश धसानी बढत्या आणि पदोन्नतीमध्ये 100 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. ते आरोप माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, देवाभाऊंनी तपासून घ्यावे, अजितदादांनी तपासून घ्यावे. सुरेश धस माझे जुने मित्र आहेत, त्यांनी हे काढलं आणि
मजबूतीने ठेवलं आणि त्यानंतर आमच्या अंजलीताईंनी सुद्धा काढलेलं. मी या ठिकाणी म्हणतो की धनंजय मुंडेंनी का राजीनामा देऊ नये. धनंजय मुंडेंनी जर राजीनामा दिला ना, राजीनामा देऊन शांत राहिले किंवा आजारपण असेल तर दवाखान्यात जाऊन ॲडमिट झालं तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी हे सगळं मॅटर एकदम शांत होऊन जाईल. पण राजीनामाच द्यायचा नाही, हट्ट करून बसले कशा करता. आणि म्हणून त्या ठिकाणी मला हे सांगायचं की कोणत्याही परिस्थितीमध्ये धनंजयनी राजीनामा दिला पाहिजे जर हे सगळं शांत करायचं असेल तर. पण तो देत नसेल तर मग ठीक आहे, मग जे काही इन्क्वायरी असेल ते माननीय मुख्यमंत्री महोदय इन्क्वायरी करतील त्याची. नरेंद्र महाराज आदरणीय गुरु, तुम्हाला कल्पना आहे, त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की हे जे काही महायुतीला अभूतपूर्व विजय मिळालेला आहे तर हा लाडक्या बहिणीमुळे मिळालेला नसून साधू संत आणि संघामुळे मिळालेला आहे. अजित पवारांना सुद्धा 10-12 जागा येण्याची खात्री नव्हती, तिथे तर त्यांना एवढं मिळालं आहे यश. त्यामुळे हे सगळं साधू संत आणि संघांचं यश आहे असं म्हणतात. परमपूज्य नरेंद्र महाराज हे माझे गुरुवर्य आहे आणि त्यांनी पण मला सांगितलं होतं की हिंदुत्वासाठी सर्व म्हणजे भारतीय जनता पार्टीने नव्हे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धार्मिक ग्रुपने त्या ठिकाणी सगळ्या साधू संतांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की असं असं झालं लोकसभेत, तर आता आपल्याला महाराष्ट्र वाचवायचं आहे, तर महाराष्ट्रामध्ये आपण एकत्रपणे येणं. त्यांनी मुद्दाम त्या ठिकाणी संघाने मुद्दाम त्या ठिकाणी सर्व साधू संतांना बोलून त्या ठिकाणी म्हणजे एक आम्ही सगळे जसं हिंदुत्वाच्या विरोधात आहोत. आता मी स्वतः नरेंद्र स्वामींचा एकदम खास कडवट ज्येष्ठ गुरुबंधू आहे. माझ्यासाठी तर ते कधीही तयार होतात, ते नाही आहे. परंतु प्रत्यक्षात सांगतो तुम्हाला मी, विधानसभेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी हा म्हणजे संघाच्या लोकांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने वापर करून घेतला साधू संतांचा. कधी जात पण नसतील, आम्ही तर कायम अनेक वर्षापासून जातो तिकडे सगळीकडे, नाणेदला असेल, स्वामी समर्थ केंद्रात असेल ना, दिंडोरीला, सगळ्या साधू संतांकडे मी तर नेहमी जातो. हे तर कधी जात नाही. पण आता या ठिकाणी मुद्दाम एक कुठं कार्यक्रम असला की एखादा संघाचा माणूस त्या ठिकाणी असतो, ती त्यांची भूमिका त्या ठिकाणी किंवा त्यांच्याबरोबरचा जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी तो वाढवण्याचा त्यांचा तो हा प्रत्येकाचे आपलं पक्ष वाढवण्याचं काम करतात त्याप्रमाणे केलं. परंतु सर्व गुरुवर्यांनी त्यांना बोललो होते. पण आता मात्र या ठिकाणी आम्ही गुरुवर्यांना आम्ही साकडं घालू की आता बस झाला, राजकारणाविरहित त्या ठिकाणी जे आमची संघटना आहे, तुम्ही शिवसेना प्रमुखांना मानता, शिवसेना बरेच बैठका झालेल्या तुमच्या, तुम्ही त्यांचं हिंदुत्व मानतात, मग आम्ही त्यांचंच हिंदुत्व पुढे घेऊन जाणार, म्हणून आम्हाला आशीर्वाद द्या असं मी या ठिकाणी आमचे गुरुवर्य नरेंद्र स्वामींना विनंती करतो. माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार, त्यांनी अब्दुल सत्तारांवरती आरोप केलेला आहे की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचं भासून त्यांनी शासकीय अनुदान लाटले. अब्दुल सत्तारांनी पण तुम्हाला सांगतो, अब्दुल सत्तार यांचे तर इतके प्रकरण आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा एकदा झाली होती, त्या सभेमध्ये मी इतका मोठा गठ्ठा उद्धव साहेबांना दाखवला आणि मग भाषणात दाखवला. इतका मोठा गठ्ठा त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी तो ईडीला पाठवला, पण ईडी काही ॲक्शन घेतली नाही. आणि हेच ईडीनी सुद्धा जुजाभाव केला. काही नसताना संजय राऊत साहेबांनावर आरोप केले, जेलमध्ये टाकलं. इथे इतक्या चोऱ्या माऱ्या चपाट्या ह्या लोकांनी केल्या, त्यांच्यावर काहीच नाही. पण ईडीसुद्धा त्या ठिकाणी, मी जर लोकसभेत असतो ना तर तुम्हाला सांगतो ईडीला फाडून टाकलं असतं मी. हां, कारण मी म्हणणार होतो हे काय चाललं तुमचं म्हणून, हे बोललो असतो. परंतु दुर्दैवाने मी नाही आहे तिथे, पण हरकत नाही, बाहेर राहून सुद्धा त्या ठिकाणी बोलता येतं, करता येतं. ओहरा समितीचा अहवाल आला होता, तो गायब झाल्याचं सांगितलं जातं आहे, ज्यामध्ये दाऊद अंडरवर्ल्ड आणि राजकारणी नेत्यांच्या कनेक्शनबाबत माहिती देण्यात आली होती. या संदर्भामध्ये एका माहिती अधिकारी कार्यकर्त्यानं उत्तर मागितलं. त्याला उत्तर देताना केंद्रीय गृह खात्यानं ही धक्कादायक माहिती दिली आहे की तो ओहरा समितीचा अहवालच गायब झाला आहे. काय आता हे असे बरेच प्रकरण होत आहे आणि त्याला केंद्र सरकार पण जबाबदार आहे. केंद्र सरकारनेच या ठिकाणी माहिती काढली असेल, ते फाईल त्यांनी दबली असेल तर ते केंद्र सरकार दोषी आहे त्याला. महाविकास आघाडी काळात शिंदे आणि फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचं प्रकरण तुम्ही ऐकलेलं आहे मागे. त्यात आता SITनं काम सुरू केलं आहे आणि प्रवीण दरेकरांचा जबाब नोंदवला आहे. नाही, त्याबद्दल आता कुठं काय जास्त बोलायचं, जास्त ते काही इन्क्वायरी होईल तर पाहू.
तर हे होते शिवसेनेचे फायर ब्रँड नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले, जर मी संसदेत असतो तर ईडीला फाडला असतं. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.